एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. 8 वाजले आहेत. नील आणि नायरा अजूनही झोपले आहेत. आईने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते गाढ झोपेमध्ये आहेत. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग आई. वाव, ही चांगली सवय आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणणं. चांगली सवय म्हणजे काय म्हणायचे आई? सगळ्या चांगल्या गोष्टी म्हणजे चांगली गोष्ट असते. मी आज तुम्हाला चांगल्या सवयीबद्दल सांगेल. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या दातांना मंजन करणं चांगली सवय आहे. चला मुलांना, उठा आणि आपले दात स्वच्छ करा. आता वॉशरूम मध्ये जावा आणि फ्रेश व्हा आणि नंतर आंघोळ करा. झालं? आता स्वच्छ कपडे घाला. दररोज आंघोळ करणं आणि साफ कपडे घालणं चांगली सवय आहे. तुम्हाला चांगला स्वस्थ नाश्ता करायला पाहिजे. कोणतंही अन्न नाश करायला नाही पाहिजे. फळ खाणं आणि दूध पिणं चांगली सवय आहे. प्रत्येक वेळी तुमच्या नखाची काळजी घ्या. तुझी नखं तर केवढी वाढली आहेत. थांब, मी त्याला कट करते. तुम्हाला नेहमी तुमचे नख छोटी आणि साफ ठेवायला पाहिजेत. नखांना साफ आणि छोटं ठेवणं चांगली सवय आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर जाऊ शकता, पण मला तुमच्या केसाला तेल लावून केस विंचरू द्या. दुपारच्या जेवणाच्या आधी घरी या. तुम्हाला खूप सगळ्या भाज्या खायला पाहिजे आणि तुमच्या ताटामधलं जेवण संपवायला पाहिजे. आणि हे चांगलं लंच झालं. आता तुम्ही लोक काही वेळ टीव्ही पाहू शकता. नाहीतर तुम्हाला हवी असेल तर झोपही घ्या. चला मुलांनो, ही एक खूप चांगली संध्याकाळ आहे. तुम्हाला पार्क मध्ये चालायला जायचं आहे का? वाह, की एवढी चांगली संध्याकाळ आहे. चला मुलांनो, घरी चला. रात्रीचं जेवणाची वेळ झाली. ही काहीतरी वाचण्याची चांगली वेळ आहे. तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं आहे? झोपायची वेळ झाली आहे मुलांनो. हे राहिलं तुमचं नाईट सूट. चला आता एक वेळ अजून ब्रश करा. झोपण्याच्या आधी दात मंजन करणं चांगली सवय आहे. मुलांनो, तुम्हा दोघांनी आज खरंच चांगली गोष्ट केली आहे. तुम्हाला आता तुमचे चांगले सवयी माहित आहे. शुभरात्री मुलांनो. मी तुम्हा दोघांवरती खूप प्रेम करत आहे. शुभरात्री मम्मी. शुभरात्री मम्मा.